गुड मॉर्निंग. तर एवढे सारे पार्सल मी मागवलेले आहेत आणि ह्याचे व्हिडिओ सुद्धा 2 दिवसात येईल. मी हे प्रोडक्ट तुम्हाला दाखवते जेणेकरून कमी किमतीतले जर घ्यायचं म्हटलं तुम्ही तर विश्वासाचं असावं, ट्रस्टेबल असावं. एखादा जर कमी क्वालिटीचं असेल तर मी तेही तुम्हाला सांगेन. तर त्यासाठी मी हे मागवते आणि त्याचा रिव्ह्यू देते. तर आवडत असेल तर नक्की लिंक अशी कमेंट करत जावा, मी त्याचं नक्की पाठवेन तुम्हाला. दमली आता जस्ट खालून पार्सल घेऊन आल्यामुळं. चल बाय. तर माझं थोडंफार काम राहिलेलं आहे ते आधी मी आवडते. सकाळी जे पार्सल आलं होतं त्याचं आता शूट करणार आहे, तर त्यासाठी मी आता रेडी होत आहे. आणि गणेशला उठ 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 म्हणते तर तो उठत नाहीये, अजून झोपलेला आहे. उठ 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 गणेश असं म्हणते. बघा पार्सल पार्सल घेऊन झोपलाय एवढे सगळे. चलो फटाफट रेडी होऊया. एकतर बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्तपैकी. पावसाचं वातावरण जरी मस्तपैकी असलं तरी लाईट जाण्याची शक्यता आहे. त्याच्या आत आम्हाला आवरून पटकन शूट घ्यायला पाहिजे. त्यामुळे रेडी होते, मग भेटू आपण थोड्या वेळाने. आम्ही सगळी तयारी करत होतो आणि गणेशने इकडं लाईटचं वगैरे सगळी सिस्टीम लावलेलं आहे, म्हणजे सगळं ऑलमोस्ट तयार करून ठेवलेलं आहे. आणि जस्ट चहा प्यावा म्हणून बसलो होतं तेवढ्यात लाईट गेल्या. गणेश पण निवांत बसलाय. मग काय करणार, यायलाच पाहिजे, नाहीतर माझा मेकअप मग असा खाली. होय काय सांगता येत नाही, पण येईल. आय होप. पॉझिटिव्ह थिंकिंग करू आपण. काय म्हणतोस? चहा घे की थंड होईल. तर हे गिफ्ट मला गणेशने दिला होता आणि फायनली आज मी घातलेलं आहे. ते मला म्हणत होता कधी घालणार आहेस, पण घालायला योग तरी आला पाहिजे, तसा ड्रेस तर घालायला पाहिजे. खरं तर मी हे बाहेर गेल्यानंतरच घालणार होते, पण ठीक आहे म्हटलं आज घालूया. छान आहे की नाही? थँक्यू थँक्यू. आई शपथ, चहा सांडलेला आहे. लय घाण परिस्थिती आहे माझी. तर गणेशनं मस्तपैकी चहा केला होता आणि फायनली लाईट आलेली आहे. पटकन चहा पिऊ आणि शूट करू. लाईटचे काय आज नेम नाही आहे लाईटीचा. मस्त झालाय गणेश चहा. खरं तर मला थंड चहा लागतो, पण आता मी गडबड करते कारण शूट करायचं त्यासाठी. माईक लावायला लागेल ना. प्रॉब्लेम आहे ना, फॅनचा आवाज येतो. अशी तुम्ही वारं घेतो गणेश, माझी एक्सरसाइज होते. कॅन्सल करून डिनॉइज चालू करून फॅन लावायची. नको, 5 मिनिटाचं काम आहे. आय एम डेडिकेटेड पर्सन. मित्रांनो शूट करत असताना याला मध्येच काय आठवलं बघा. काय करायलायस पुणे? ते माईक न तुझा आवाज येणार नाही का? माईक लावलायस? अगावयस की. एक गोष्ट बघायची राहिली ती बघालोय जरा. बरं एक गोष्ट बघ. आता यांना सगळ्यांना गोष्ट सांगत बसणार. गणू मित्रांनो आपल्याला आता मॅडम गोष्ट सांगणार आहे. आत्ताच आमचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि गणेश आता सगळं काढत आहे. हा माझा सगळ्यात आवडीचा क्षण. टास्क आवडीचा क्षण. सगळं पॅक करायचं. आणि हे बॅग्स आहेत ज्याचा शूट झालेला आहे आणि बॅग्स खरंच खूप क्यूट आणि छान आहेत बॅग्स. आणि त्यातलं एक बॅग आहे ती परीसाठी गिफ्ट आहे, ती पिंकवाली दिसत असेल तुम्हाला. तर ते तिला दाखवलेलं नाही आहे अजून. खरं तर गिफ्टसाठी आहे, पण सगळ्या बॅगबरोबर त्याचा पण व्हिडिओ होऊन जाईल, त्यामुळे मी ते आत्ताच दाखवलेलं आहे. होय, पार्सल आलं की आधी तिला ते ओपन करायचं असते. भावानं मी क्रिकेट खेळायला आलतो आणि ह्या भावाने एवढं पळवलं ना, अक्षरशः आता मांड्यामध्ये जीव नाही आहे माझ्या. कधी नाही ते क्रिकेट खेळाले. भावानकर रना काढला 75 पाहिजे. 75 बॉल. बॉल खाल्लाय ना, बाहेर काढला. तर हा खरा विषय आहे ऍक्च्युली. क्रिकेट नंतर जी कॉन्ट्री आहे ती महत्वाची आहे.
तर मॅच झालेली आहे आणि खूप मजा आली. भरपूर दिवसातनं खेळलोय त्यामुळे पाय एकदम असं भरून आले. होत नव्हतं, पळायचं होत नव्हतं तरी आम्ही क्रिकेट खेळले. आणि हे भाई खतरनाक खेळतात त्यांनी. हे एक आणि ते हर्षल म्हणून एक आहे. कुठे गेले हर्षल? हा ते जोरात खेळतात. हर्षल भाई जरा हाय करा. जोरात खेळतात. तर मित्रांनो मी क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि आता म्हणजे तसं टायमिंग होतं 8 ते 10 आणि आता 11:15 वाजले. आणि तुमच्या रिॲक्शन मला जाम चिडले असं मला त्याने एकदाच कॉल केली होती मला. जेवलो पण अजून जेवलो नाही मी. त्या रिॲक्शन बघा. पायले दुखायला, पाय एवढे दुखायला कधी नाही ते क्रिकेट खेळलं. ए चिडलास काय पुन्हा? चिडलास काय? जेवलं बाळ? जेवलं माझं? मला सोडून जेवलं? मित्रांनो मला सोडून जेवले पुन्हा? कधी तर होणार की रे वेळ? एवढा वेळ म्हणजे आता होणार की पुणे वेळ? हा जुने मित्र भेटलेले म्हणल्यावर हे पुण्या. अरे जुने मित्र भेटले होते. समजून गेली का? त्यांच्यात राहायचं नाही काय? कुणाच्या? माझा कसं बोलताय? अरे कधी नाही ते खेळायला गेलो होतो पण काय रोज जाते. हा सांग बरं. कधी तर होणार की रे? जुन्या सगळ्या गोष्टी निघाल्या सगळ्या इव्हेंटच्या. हा हे पुण्या झोपायला काय? चल जेवा. खरं सांग की जेवलीस काय? मीच राहिले? मला सोडून जेवलीस तू? मित्रांनो हिनं पहिल्यांदा मला सोडून जेवली असेल बघा. का सोडून जेवलीस मला? खरं तर मी सांगू तिला भूक लागली जेवत जा, माझी वाट बघू नकोस. आज काय खरोखर तिनं जेवून टाकले. आता मी जेवतो मित्रांनो, जेवलो नाही कारण जुन्या गोष्टी एवढ्या निघत गेल्या आमच्या इव्हेंटच्या वगैरे सगळ्या जुन्या आठवणी निघत गेल्या. त्यामुळं वेळ झाला सगळ्या गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या. कारण खूप म्हणजे खूप दिवसातून भेटलो, जवळजवळ वर्षभरातून आम्ही भेटलो असेल म्हणून मला एवढा वेळ झाला. पण सॉरी सॉरी. कॉफी करणार तुम्ही? आता मी करतोय कॉफी. जेव आता, 12 वाजून गेले. त्याला कॉफीला काय टायमिंग असते? झोप आला आता, कॉफी पिऊन झोप घालू. मग उद्या सकाळी माझ्या आजची कॉफी. मित्रांनो उद्या सकाळी लवकर उठतो आणि कॉफी करून देतो. क्रिकेट खेळून आलाय कधी नाही त्यानं, आता कसं चाललाय बघा. जा आणि जरा रोज जात जा. तो असा वर उचलत नाही असा. फक्त 2च तास कसं काय खेळला? आणि 4 तास खेळला असतास तर पाय गळ्यात घेऊन आला असतास की. पैसे काय पैसे? उसको पैसे लागतात. पैसा मग भरणे का और खेलने का? तो देने का ना पैसा. वो पाय का बंदोबस्त करके घर आने का. तब तक खेलने का. बंदोबस्त करणे म्हणजे काय? असं गळ्यात आणे का काय? तब तक खेलने का. जब तक हे जाल तब तक हे खेळ. आजचा ब्लॉग आपण इथं संपवूया. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.